नमस्कार मित्रांनो, मला फक्त एकच प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा इतर लोकांनी फक्त मराठी माणसांची इज्जत काढावी, मराठी माणसानं उठून सुटून काहीही बोलावं आणि मराठी माणसाने गपचूप बसून ते ऐकून घ्यावं, यासाठी हा महाराष्ट्र आहे का? जर महाराष्ट्रामध्ये इतर प्रांतातील लोक कमवण्यासाठी येत असतील, मग मराठी माणसांसोबत हा खेळ का खेळला जातोय? कि कुठे मराठी माणसांना सांगणार की ये बिल्डिंग में मच्छी मटन खाने वाले लोगों को हम एंट्री देते नहीं है। मच्छी मटन खाने वाले लोगों की बास आती है, हमें इधर ये मच्छी मार्केट नहीं चलेगा, हम यहाँ वेज वाले, चलो यहाँ से मच्छी हटाओ, बास आ रहा है ये। कुठेतरी मराठी माणूस कोणत्याही समाजाचा असो, त्याच्यासोबत खरोखर किती घाण पद्धतीने बोललं जातंय, तरी मराठी माणूस गप्प बसलाय का? नाही नाही नाही, प्रप्रांतीय असे नाही, तो काही काही लोक असे असतात. पण कुठेतरी आज पण मुंबई सारख्या शहरामध्ये बिल्डिंग्स मध्ये तुम्हाला एंट्री नाही. महाराष्ट्र तुमच्या बापाचा ना, तुमच्या शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ना, आणि इथेच तुम्हाला इज्जत नाही, इथेच तुम्हाला राहू दिलं जात नाही बिल्डिंग्स मध्ये. का? कारण तुम्ही मच्छी मटण खाता. का? हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही आहे का मित्रांनो? आणि आज पण कुठे कोण ए घाटी ए चाटी हे काही बोलून जातात यार. आणि आपण यांच्या ऐकून घ्यावं लागतं आजकाल आपल्या माणसांना. माणसं बोलतात जाऊ दे रे, हा सगळेच तसे नसतात. पण जेव्हा बोकांडी येतो तेव्हा काय?